नमस्कार, मी रवी निंबाळकर, यशस्वी क्लासेस धाराशिव. सध्या अभिमन्यू नावाचा एक कवी जो सायको शायर या नावाने लिहितोय, तो महाराष्ट्रात प्रचंड गाजतोय. त्याची एक कविता आहे, सोडीत पायाखाली. एक मला प्रचंड भावलेली कविता मी तुमच्यासाठी सादर करतोय. महाराष्ट्रात विठ्ठल हा देव मानण्याच्या ऐवजी आपल्या घरातलाच कुणीतरी आहे असं मानलं जातं. तेव्हा एक गावाकडची म्हातारी तिची वारी चुकलेली असते, म्हणून ती विठ्ठलालाच आपल्या घरी बोलवते. आणि ती विठ्ठलाला घरी बोलवताना म्हणते, सोडीत पायाखाली घाल पंढरी पाटीला, सोडीत पायाखाली घाल पंढरी पाटीला, सवाष्णीला यंदा घरी घेऊन ये विठ्ठला, सवाष्णीला यंदा घरी घेऊन ये विठ्ठला. धरिष्टी गावाकडची, धरिष्टी गावाकडची मोहरबच खिडकीला, धरिष्टी गावाकडची मोहरबच खिडकीला, खड्ड लैर वाटाने उगा कंबरडा मुडशीला, खड्ड लैर वाटाने उगा कंबरडा मुडशीला. उतरल्या उतरल्या पाठी दिसल गावची, उतरल्या उतरल्या पाठी दिसल गावची, नाव नाही दिसणार पाठी हाय जुनी कावाची, नाव नाही दिसणार पाठी जुनी हाय कावाची. धर हात बायकोचा, धर हात बायकोचा थेट चालायला लाग, धर हात बायकोचा थेट चालायला लाग, तिथंच आहे रे घर माझं आपलं मारुतीच्या माग. आणि विठ्ठल आला तिच्या घरी. तेव्हा ती म्हातारी म्हणते, आला का रे बाबा, थांब दारातच तिथं, सून पहिल्यांदा घरी आली या नग मोडा याला रीत. अन तू नाव घे ग रुक्मिणी, झालं माझं ववाळून, कशी लाजती या बघा गेरे गाल लालावून. घे नाहून विठ्ठला आलय आदान पाण्याला, घे नाहून विठ्ठला आलय आदान पाण्याला, नव धोतर त्याच्या बाच धाडलंय अनाया सोन्याला. आणि ती रुक्मिणीकडे बघत म्हणते, तू चल माह्यावर लय कामं पडल्या ती, एकादस हाय उद्या लाग मळायला वाती. विठ्ठल आंघोळीहून आल्यावरती म्हातारी म्हणते, तू बस घाल मांडी जरा खाऊन घे बघ, तू बस घाल मांडी जरा खाऊन घे बघ, वारी चुकली माझी झाली तुझी दगदग, वारी चुकली माझी झाली तुझी दगदग. निरशा दुधात खाय भाकरी चुरून, निरशा दुधात खाय भाकरी चुरून, पड जरा आता आले मी शेतातून. ती म्हातारी शेतातही गेली आणि शेतातून वापसही आली. आल्या आल्या म्हणते, धावरे विठ्ठला हे सरपान लय जड, उतरू लाग जरा केलं वयानं अवघड. सरपण उतरून झाल्यावर ती म्हातारी विठ्ठलाच्या पाठीवर हात फिरून म्हणते, कशी आहे पंढरी आणि तू बरा आहेस ना बाबा, कशी आहे पंढरी आणि तू बरा आहेस ना बाबा, बस मायापाशी हायस कावापासून उभा, बस मायापाशी हायस कावापासून उभा. ती म्हातारी आणि विठ्ठल रात्री खूप वेळ बोलतात. तेव्हा ती म्हातारी म्हणते, रातीचा पार झाला ठेव मांडीवर डोकं, आणि तू होता ना रे तिथं जेव्हा गेला माझा लेख. काळा सावळा होता, लय शांत स्वभाव, भोळा होता जरा, पांडुरंग त्याचं नाव. जिंदगी समधी शेतातच गेली आणि मेल्यावर माती बी शेतातच गेली. तेवढ्या ते किसम म्हातारीला रडताना बघतो आणि म्हणतो, रडू नकस म्हातारे, पुसते डोळ्याचं पाणी, आणि का उगा इकलीच बडबडते येड्यावानी. कुणाला बोलत होती इथं तर कुणी बी नाही, आणि त्या आरतीचं ताट कशाच आहे, तुझा विठ्ठल आला की काय.